नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूया, 9वी CBSE बोर्डचं जे पुस्तक आहे मॅथ्सचं, त्याच्यामधला जो लेसन आहे नंबर सिस्टीम, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। त्याच्यामधला एक क्वेश्चन टाइप आज आपण घेतो आहे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर। तर मग आता रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर याचा अर्थ आधी समजावून घेऊया की जो डिनॉमिनेटर आहे, आता मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स लिहिलेले आहेत की ह्या 4 किंवा 5 प्रकारामध्ये एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे। तर अर्थ काय आहे की रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर म्हणजे मूळ प्रश्नामध्ये दिलेला जो डिनॉमिनेटर आहे तो इरॅशनल नंबर आहे। म्हणजे नंबर सिस्टीम मध्ये बऱ्याच सगळ्या प्रकार नंबरची माहिती घेतल्यानंतर आपण रिअल नंबर पर्यंत येतो। तर रिअल नंबर मध्ये रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर इरॅशनल आहे, त्याचं आपण रॅशनल नंबर मध्ये कन्वर्जन करणार आहोत। त्याला म्हणतात रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर। तर आता आपण आपला टॉपिक शिकायला सुरुवात करण्यापूर्वी मी एक आठवण करते तुम्हाला, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल अजून तर जरूर करा। आता इथे आपण सुरू करूयात। बघा, आता पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 1/√7। तर इथे काय दिसत आहे की हा डिनॉमिनेटर आहे तो आहे √7, आहे इरॅशनल। याचं मला कन्वर्जन करायचं आहे रॅशनल नंबर मध्ये। मी काय करणार आहे, हा 1/√7 ऍज इट इज लिहिते, इज इक्वल टू, परत मी लिहिलं 1/√7। तर तुमच्या मनात विचारेल की मॅडम काय केलं, आहे तसंच्या तसं लिहिलं। तर रॅशनलायझेशन करताना काय करायचंय, जो इरॅशनल नंबर आहे त्या इरॅशनल नंबरने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचंय। तर मी इथे डिनॉमिनेटरला मी √7 ने मल्टिप्लाय करते। जर का मी फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर मूळ प्रश्नामध्ये मी काहीतरी बदल करते, तो मी करू शकत नाही, म्हणून मी इथे न्यूमरेटरलाही मल्टिप्लाय करते। आता हे काय होईल, मी असं दाखवते किंवा असं लिहूयात, काही हरकत नाही। 1 × √7 आला √7 आणि हा आला माझा √7 × √7। मग इथे काय झालंय √7। तर तुम्हाला माहितीच असेल √7 × √7 म्हणजेच √49 आणि √49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे आन्सर किती आलं 7। तर इथे हा माझा डिनॉमिनेटर काय झालेला आहे 7। अशा प्रकारे मी काय केलं, इरॅशनल डिनॉमिनेटर आहे त्याचं रॅशनल मध्ये कन्वर्जन करून घेतलेलं आहे। आता समजा आपण इथे दुसरा प्रश्न घेऊयात, 1/2√3। तर आधी या दोघांचं रिलेशन समजावून घ्या। 2√3 म्हणजे आहे हे 2 × √3, 2 × √3। तर इथे आता इरॅशनल नंबर कोणता आहे √3। तर आपलं काम कशाशी आहे, फक्त इरॅशनल नंबरशी, रॅशनल नंबरशी नाही। मग मी काय सांगत आहे, जो इरॅशनल नंबर आहे त्याने काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करायचंय। कशाला मल्टिप्लाय करायचंय, डिनॉमिनेटरला। मग डिनॉमिनेटरला फक्त करू शकतो का, नाही, म्हणून कशाला करायचंय, न्यूमरेटरला। मग आता 1 × √3 काय आले √3 डिवायडेड बाय 2 × हे √3 × √3 म्हणजेच आलेले आहे 3। मग हे झाले √3 डिवायडेड बाय 6। हा काय होता माझा इरॅशनल डिनॉमिनेटर, तो मी कशामध्ये कन्वर्ट केला, रॅशनल मध्ये। इथे काय होता, फक्त इरॅशनल नंबर, इथे रॅशनल × इरॅशनल होता। आता आपण काय करूया, तिसरा जो प्रकार आहे तर त्या तिसऱ्या प्रकारचा क्वेश्चन बघूया। आता याच्यामध्ये काय आहे बघा, 1/3 + √5। आता इथे काय आहे, एक रॅशनल नंबर आहे, एक इरॅशनल नंबर आहे आणि दोघांमध्ये रिलेशन काय आहे, तर ऍडिशनचं रिलेशन आहे। आता हे कसं करायचं, आता हे लिहिलं 3 + √5। तर अशा प्रकारचा जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तेव्हा याचे आपण घेतो कॉन्जुगेट पेअर। कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय, सेम नंबर आपण घेणार आहोत, मग चेंज काय होणार आहे, कॉन्जुगेट पेअर म्हणजे हेच दोन नंबर्स, फक्त इथे जर का ऍडिशन असेल किंवा प्लस साइन असेल तर ह्याची कॉन्जुगेट पेअर येते मायनस साइन। म्हणजे कॉन्जुगेट पेअर काय आली, 3 - √5।
आता फक्त डिनॉमिनेटर आहे त्याला मल्टिप्लाय करून चालेल का? नाही. म्हणून मी काय करते, इथे न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करते. आता हे काय झालं मल्टिप्लिकेशन, 3 मायनस रूट 5 आणि डिनॉमिनेटर काय आला 3 प्लस रूट 5, 3 मायनस रूट 5. आता इथे काय झालं बघा, ए प्लस बी, ए मायनस बी अशा प्रकारची एक आयडेंटिटी आहे. आपण आयडेंटिटी सुद्धा शिकणार आहोतच. ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे आलं ए प्लस बी, ए मायनस बी, ए ची व्हॅल्यू आहे 3, 3 चा स्क्वेअर मायनस रूट 5 स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे काय होईल, 3 मायनस रूट 5, 3 चा स्क्वेअर येईल 9 आणि रूट 5 चा स्क्वेअर म्हणजे रूट 5 इंटू रूट 5 ते 5 येईल. हे झाले 3 मायनस रूट 5. आन्सर इथे 9 मायनस 5 आलो 4. हा काय आहे, रॅशनल नंबर. हा होता इरॅशनल डिनॉमिनेटर, आपण कन्वर्ट केला कशामध्ये, रॅशनल मध्ये. आता जर का आपण चौथ्या प्रश्नाकडे जर का वळलो तर तो काय आहे, 3 डिवायडेड बाय 7 मायनस रूट 7. आता इथे पण काय आहे, एक नंबर रॅशनल आहे, एक नंबर इरॅशनल आहे. दोघांमध्ये काय रिलेशन आहे, सबस्ट्रॅक्शनचं. म्हणजे कॉन्जुगेट पेअर घेतले तर रिलेशन काय येणार आहे, ऍडिशनचं. मग आता बघा 3/7 मायनस रूट 7. तर मग मी इथे काय करणार आहे, 3/7 मायनस रूट 7 इंटू डिनॉमिनेटर मी कसा मल्टिप्लाय करेन, 7 प्लस रूट 7. म्हणून न्यूमरेटर सुद्धा कसा घेणार, 7 प्लस रूट 7. आता हे काय होईल 3 आणि इथे काय होत आहे मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय. आता हे काय होईल 7 मायनस रूट 7, 7 प्लस रूट 7. इथे काय करावं लागेल, 3 इन ब्रॅकेट 7 प्लस रूट 7. इथे काय मगाशी सांगितलं तसं परत एकदा लिहिते हा मी, ए मायनस बी, ए प्लस बी काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याच्यातली ए ची व्हॅल्यू काय आली 7 आणि बी ची व्हॅल्यू काय आली रूट 7. मग इथे काय होईल 3 इन ब्रॅकेट 7 प्लस रूट 7 डिवायडेड बाय 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि रूट 7 चा स्क्वेअर आहे 7. मग आपण याचा शेवट केला 3 7 प्लस रूट 7 डिवायडेड बाय 9 मायनस 7 केलं तर आले 2, हे आले 42. आता हा 3 आणि हा 42 यांच्यामध्ये आहे डिव्हिजनचं रिलेशन, इकडे आहे मल्टिप्लिकेशन. तर हे आपण असं डिवाइड करूया, 3 1 जा 3, 4 मायनस 3 1 14. हे आलं 7 प्लस रूट 7 डिवायडेड बाय 14. अशा प्रकारे हा इरॅशनल डिनॉमिनेटर आपण रॅशनल मध्ये कन्वर्ट केला. परंतु विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा 7 या 14 ला डिवाइड होत नाही, कारण 7 प्लस रूट 7 ही रॅशनल आणि इरॅशनल नंबरची ऍडिशन आहे. ती ऑलवेज काय राहते, इरॅशनल. त्याच्यानंतर 1/√5 प्लस रूट 2. आता काय करणार बघा, आता इथे काय झालं बघा, दोन्ही इरॅशनल आहेत आणि रिलेशन काय दोघांमध्ये ऍडिशन आहे. तर आपण इथे पण कॉन्जुगेट पेअरच घेणार आहोत. मग आता काय सांगा बरं, कॉन्जुगेट पेअर काय होईल, √5 प्लस रूट 2 याची कॉन्जुगेट पेअर येईल √5 मायनस रूट 2. का तर इथे काय आहे प्लस साइन आहे. आता इथे न्यूमरेटर काय येईल माझा √5 मायनस रूट 2 आणि डिनॉमिनेटर काय येईल √5 प्लस रूट 2, √5 मायनस रूट 2. परत एकदा √5 मायनस रूट 2. ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग √5 मायनस रूट 2
आता √5 चा स्क्वेअर आला 5, √2 चा स्क्वेअर आला 2. मग इथे काय झालं, √5 मायनस √2 डिवायडेड बाय 3. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या परीक्षेमध्ये हे जे 5 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत, साधारण त्याच प्रकारची उदाहरणं विचारली जातील. कदाचित हे जे √5 आहे त्याला कनेक्टेड एखादा नंबर वगैरे अशा प्रकारचा क्वेश्चन इतकाच बदलेल. काही जरी असलं तरी कधी कॉन्जुगेट पेअर घ्यायची, कधी फक्त नंबर घ्यायचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि पॉलिनॉमियल लेसन जो आहे, त्या पॉलिनॉमियल लेसन मधला एक टॉपिक आपण घेतलेला आहे. हा प्रकार तुम्ही व्यवस्थित रीतीने शिका, म्हणजे 10th मध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा जो लेसन आहे त्या लेसन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायच्या ज्या पद्धती आहेत, त्याच्यामधली जी फॉर्म्युला मेथड आहे, त्याच्यामध्ये ह्या प्रकारचं तुम्हाला रॅशनलायझेशन करता येणं जास्ती उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार किंवा हा टॉपिक आहे, रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. तसाच 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन आहे. त्या सगळ्यासाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर तो लवकर करा, आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.